साखळी उपोषणाचा कार्यक्रम मागे अनेक दिवसांपासून सुरू आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि पहिल्याच दिवशी मला जनरल बॉडीमध्ये तुमचा जो काही ठराव झाला होता त्याची कॉपी मला मिळाली. शासनाची विधानसभेतील विविध आयुक्त असतात, त्या आयुक्ताद्वारे आपण सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वेळेला पण औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं आपण लक्ष वेधलं होतं. परवा देखील यासंबंधी तात्काळ सरकारने लक्ष घालून निवेदन करावं असं देखील आग्रह त्या ठिकाणी धरला होता. परंतु वस्तुस्थिती जर बघितली तर 47 एकरच्या भूखंडावरती आज टोलेजंग डेव्हलपरच्या इमारती उभ्या राहतात आणि मूळ नागरिक जो आहे इथला मराठी माणूस तो मात्र बेघर अवस्थेत. 4 एकरमध्ये त्याला घरं मिळणार आहेत. मानाने जो कोण ठेकेदार नेमला तो करप्टेड, ब्लॅकलिस्टेड अशा पद्धतीचं त्याची ख्याती आहे. आणि पण म्हाडा एक जबाबदार स्वायत्त संस्था आहे, ती शासनाची आहे. त्याची जबाबदारी आहे की आपल्या लोकांना खऱ्या अर्थाने जी काय त्यांनी आश्वासन दिली होती किंवा वस्तू दिली होती पूर्ण करायची. त्यानुसार कुठचीच गोष्ट होत नाही, म्हणून या सगळ्या लोकांचं आंदोलन सुरू आहे. मी एवढंच सांगतो की अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये तुमचा मुद्दा आणखी वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने मांडता येईल त्यावर चर्चा आणता येईल का, आपत्कालीन चर्चा यासंबंधी होऊन वेगळ्या विषयावरती विधानसभेमध्ये मंत्री उत्तर देतील अशा पद्धतीने कुठचं आयुध वापरून सरकारसमोर ही गोष्ट नेता येईल का, या सगळ्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करेन. आणि एकच सांगतो की ही लढाई आता अंतिम टोकाची आहे. आम्ही सगळे राजकीय पक्षाची मंडळी तुमच्या सोबत आहोत. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचं प्रदर्शन मिळत नाही, तुम्हाला भाड्याने दिलेल्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत ही लढाई तुम्ही लढणार, त्याच्यासोबत आम्ही आहोत. त्यामुळे कोणी जबरदस्ती नाही, दंडुकीशाही नाही. तुम्हाला इकडे जर नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर संघर्ष करायची वेळ आली तर 2 हात पुढे करण्याची ताकद ही आमची असणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी आज तुम्हाला सांगतो, राजकीय भाषण करत नाही. तर मला असं वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांनी अशा गंभीर पद्धतीने या प्रसंगामध्ये आपल्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे अशा पद्धतीचा मी आहे. मी स्वतः या बाबतीत प्रयत्न करतो, विधानसभेच्या अध्यक्षांशी देखील बोलतो. अवघड ठिकाणी गृहनिर्माण खातं असल्यामुळे माझी अडचण आहे, पण विधानसभेच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना निश्चित बोलतो आणि मी निश्चित जेवढं आपल्यासाठी करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.